मराठी शाळेत जर 2+2 4 होत असतील तर इंग्लिश मध्ये पण किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळेत पण 2+2 4च होतात, 5 किंवा 6 होत नाहीत. ते गोड गोंडस बाळ असतं, त्याच्या हातात वॉटर बॅग बाप धरतोय आणि स्कूल बॅग आई धरते आणि आजी आजोबा दरवाजातून बाय बाय करतायत. हे जे चित्र आहे ना हे खूप छान आहे. पण आता लहानपणीच त्यांना पैसा लावून देणं, वर्षाला 1-1 लाख फी भरणं, यापेक्षा जर ती मुलं 10वी-12वी झाल्यानंतर जर त्यांना MBBS, IIT, IIM असं करण्यासाठी जर पैसा लागला, त्यासाठी जर क्लास लावावे लागले तर काही हरकत नाही. राहुल महाजन, मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत. 15 जून आहे आणि मराठी शाळेचा हा पहिला दिवस आहे. आज आपण पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीच्या गावात आहोत. या खेडगाव नंदी शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणच्या शिक्षिका आता नुकत्याच नियुक्त झाल्या आहेत. यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांच्या नावाची चर्चा आहे. या शिक्षकांचं वैशिष्ट्य काय, तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शाळा व्यतिरिक्त बाह्य शिक्षण म्हणजे आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये व्यवहार कसे चालतात, इव्हन त्यांचा एक व्हिडिओ बघितला तर वीट कामगार कसे काम करतात, अंगमेहनतीचं काम कसं करतात, हे देखील शिक्षण त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये दिले आहे. योगाने ते आमच्या गावात आहेत. आमच्या गावातल्या शाळेचे शिक्षिका म्हणून आले आहेत. त्यांचं प्रथमतः स्वागत. मॅडम, स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये आणि खेडगावच्या माध्यमातून आपलं स्वागत. काय सांगाल? आपलं खूप नाव आहे, आपल्याला खेडगावमध्ये शाळा भेटली. आजी सोनी असा दिनू, वर्षे अमृत असा घन. तर या खेडगावची सेवा करण्याचा व्रत मी हाती घेतलाय गेल्या 1 महिन्यापासून. म्हणजे मी 1 मेला हजर झाले. तर खेडगाव वासियांच्या आणि खेडगाव नगरीतील या बालगोपालांची सेवा करण्याचं व्रत हाती आलंय आणि मी ते निष्ठेने पूर्ण करेल असे मी खेडगाव वासियांसमोरच म्हणजे ग्वाही देते. तसंच आता मी इथे आली आहे तर मी आधी पाचोरा तालुक्यामध्ये, जळगाव तालुक्यामध्ये पाथरी येथे होते आणि पाथरी येथे मी गेल्या 8 वर्षांपासून कार्यरत होते. तिथे मी भरपूर रिझल्ट दिले. स्कॉलरशिप नवोदयची मुलं माझी सतत वारंवार नवोदयला आणि स्कॉलरशिपला येत राहिली. इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मी मुलांना बसवत होते. आता पण म्हणजे गेली पटसंख्या जर पाहिली तर फक्त 18 आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या समोर जवळजवळ 54 मुलं बसलेली आहेत. काही अजून गावाहून परततायत, तर काही येण्याचा विचार करतायत. काहींना कॉन्व्हेंट मधून, इंग्लिश मीडियम माध्यमातून आणि इतर गावोगावच्या परिसरातील ज्या शाळा आहेत तिथून येण्याची इच्छा आहे. त्यांचा फक्त कल आणि विचार सुरू आहे आणि ते लवकरच माझ्या शाळेत माझ्या मार्गदर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांचे मी स्वागत करेलच आणि लवकरात लवकर मला वाटतं इथे संख्या 80 होणार आहे. नाही, एकंदरीत बघा, मराठी शाळा, मराठी शाळेकडे बघण्याचा कल आता पालकांचा बदललेला आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा, माझे जे आहेत मुलं आहेत ते इंग्रजी शाळेत शिकले पाहिजे. तर तुम्ही त्यावर काय सांगा? इंग्रजी शाळेत शिकण्याचा हट्ट न करता आपलं मूल ज्या मातृभाषेत जन्माला आलं ना, आपल्या उद्री जन्माला, त्या भाषेत त्याला शिकवणं खूप गरजेचं आहे. नंतर एवढं आयुष्य आहे आणि शिकताना आपल्याला पहिलीपासूनच रामकृष्ण मोरेंनी जवळजवळ 2000 सालापासून इंग्रजी विषय सुरू केलेला आहे. त्या गोष्टीला आज एव्हाना 26 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे मराठीच्या जिल्हा परिषदच्या शाळेत सुद्धा इंग्रजी विषय सुंदर प्रकारे शिकवला जातो. राईम्स असतात, रायमिंग वर्ड्स असतात, ऍक्टिव्हिटी असतात. नंतर ह्या सगळ्या त्याच्यावर संभाषण वगैरे कॉन्व्हर्सेशन होतात. इंग्रजी मुलांना मराठी शाळेत पण येतं. उगाच हट्ट करून फायदा नाही. किंवा मी तर असं म्हणेल, ग्रामीण भागातील लोक जे आहेत ते मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा हट्ट करतात. पण मला सांगावं की घरात त्यांच्या 2 शब्द इंग्रजी बोलले जातात का? त्यांच्या घरात 2 इंग्रजी वाक्य बोलले जातात का? त्याची आई जी आहे त्या बालकाची ती त्याचा अभ्यास घेऊ शकते का त्याचा स्वतःच्या मुलांचा? तर याचं उत्तर नक्कीच नाही असेल. 5% लोक असे असतील की नसतील की ज्यांना इंग्रजी बोलता येतं किंवा लिहिता येतं किंवा समजतं, तरी ते मुलांना हट्ट करतात. तर ते माझ्या मते मुलांना मातृभाषेतून शिकवलं पाहिजे. हेच कदाचित चुकीचं ठरेल. आणि आजपर्यंत जे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर होऊन गेलेत, जे IIT होऊन गेलेत, जे IIM होऊन गेले, ह्या ज्या मोठमोठ्या डिग्र्या आहेत, MBBS झाले, हे सर्व लोक आजपर्यंत मराठी माध्यमातूनच झालेले आहेत. आपल्या जळगाव जिल्ह्याचे आदरणीय कलेक्टर साहेब रोहनजी घुगे हे पण मराठी माध्यमाचेच विद्यार्थी आहेत. विश्वास सर जे आहेत, विश्वास नागरे पाटील सर जे आहेत, तर ते सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकलेले आहेत. किती परखड बोलतात. तुकाराम मुंडे, काय कमी त्या माणसामध्ये, किती त्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून ठासून भरलाय, किती गर्वाने ते काम करतात, छातीला हात लावून काम करतात आणि आपण त्यांची कामगिरी पाहू शकतोय. ती व्यक्ती साधी मराठी शाळेतून पुढे आलेली आहे. मग मराठी शाळेतून जर अशी हिरे माणिक मोती चमकत असतील तर हे का होणार नाही? पालकांना काय आवाहन करू इच्छिता? मराठी शाळेत का विद्यार्थी मराठी शाळेमध्ये शासनाच्या सगळ्या सुविधा आहेत,
शून्य फी आहे, सरकारी सगळ्या योजनांचा लाभ मिळतो, तरी देखील आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून सगळे पालक वर्ग, इव्हन अनेक मोठे मोठे शिक्षक वर्ग त्यांच्या मुलांना मोठ्या मोठ्या शाळांमध्ये टाकतात. त्यांना तुम्ही काय आव्हान? मराठी शाळेमध्ये सरकारी योजनांची सुविधा तर आहेतच, पण मला असं म्हणायचं आहे की लहानपणीच फक्त मुलांना ते गोड गोंडच बाळ असतं, त्याच्या हातात वॉटर बॅग बाप धरतोय आणि स्कूल बॅग आई धरते आणि आजोबा दरवाजातून बाय बाय करतायत, हे जे चित्र आहे ना हे खूप छान आहे. पण आता लहानपणीच त्यांना पैसा लावून देणं, वर्षाला 1-1-1.5 लाख फी भरणं, यापेक्षा जर ती मुलं 10वी-12वी झाल्यानंतर जर त्यांना MBBS, IIT, IIM असं करण्यासाठी जर पैसा लागला, त्यासाठी जर क्लास लावावे लागले तर काही हरकत नाही. मग हा पैसा वाचून तिथेही लागू शकतो, कारण की मराठी शाळेत जर 2+2 4 होत असतील तर इंग्लिश मध्ये पण किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळेत पण 2+2 4च होतात, 5 किंवा 6 होत नाहीत. तुमच्यासारख्या शिक्षिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेला आल्या, इव्हन शिंदे मॅडम देखील आहेत, अशा शिक्षिका या आहेत, परंतु नव्या पिढीचे जे शिक्षिका आहेत त्यांनी देखील असा प्रयत्न करावा, त्यांना तुम्ही आवाहन कराल? माझं आवाहनच असेल आणि मला तर असे फीडबॅक मिळायला लागलेत की मी जेव्हापासून असलं काम सुरू केलं आहे इंस्टाग्रामवर, हे काम तर 31 वर्षांपासून सुरू आहे, माझ्या वेगवेगळ्या पॉडकास्ट मध्ये पण तुम्हाला ते ऐकायला मिळेलच. तर हे जे आहे ना की मला आता वेगवेगळे शिक्षक स्वतःहून फोन करतायत, माझ्याकडे येत आहेत आणि मला म्हणतायत की मॅडम आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला पण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचं आहे आणि आम्ही ही सुरुवात कशी करू शकतो, असे मला फीडबॅक येत आहेत आणि भरपूर जण या मार्गाला लागलेत. असं म्हणजे इंस्टाग्रामच नाही पण कामाला पण लागलेत आणि वेगळ्या पद्धतीने कामाला लागलेत. जणू की माझी जी पद्धती आहे शिक्षण पद्धती की या 4 भिंतीच्या आत शिक्षण पूर्ण होत नसून पूर्ण अवघं जे विश्व आहे हे त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, हे त्यांना आलं पाहिजे, या दृष्टीने जे मी प्रयत्न करते तसे प्रयत्न करण्याची भरपूर जणांची इच्छा आहे. कारण मी जी रील टाकते ना त्याच्या खाली एवढे सुंदर कम्प्लिमेंट्स असतात, एवढ्या सुंदर प्रतिक्रिया असतात की ते वाचल्यावर आपल्यालाही हायसं वाटतं आणि लोक सुद्धा जागृत होत आहे, त्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व फुलत आहे असं त्यातून दिसून येतं. आजूबाजूच्या पालकांना काय आवाहन कराल? आजूबाजूच्या पालकांनी मी हेच आवाहन करेल की एकतर मुलांना वेळ द्या, म्हणजे स्वतःचा वेळ द्या. आपण आपलं घरदार तर सगळ्यांनाच असतं, ती कामं सर्वांसाठीच आहेत, तर त्यातून मुलांना वेळ द्या, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवा, ते शाळेत व्यवस्थित जातात का, येतात का, शाळेत होमवर्क मिळाला का, शाळेत काय शिकवलं गेलं. जरी ती माता मी म्हणते कमी शिकलेली असेल तरी तिने म्हणावं, तिने कशाला पालकाला सांगावं की मी कमी शिकली आहे, मला येत नाही. तिने जरी भाकरी पोळ्या करता करता मुलांना म्हटलं की बेटा काय शिकवलं, त्याने जर म्हटलं कविता वाच बघू, म्हण बरं मला ऐकू दे बरं, वाच बरं मला ऐकू दे बरं, लिही बरं, म्हण बरं पाडे, असं जर म्हटलं तर छान होईल. नक्कीच अशा शिक्षिका या समाजामध्ये आदर्श घडवणाऱ्या आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील अशा शिक्षिका घडल्या पाहिजे. आपल्या सोबत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अण्णा काय सांगाल, तुमचा मुलगा आणि सुनबाई दोघी मराठी माध्यम शिक्षिका आहे. पण मुलगा माझा खेड्यातच आहे, पासर्डी म्हणून गाव आहे तिथं, आणि मी आता त्यांनाही आव्हान आणि त्यांना माझ्या नातूला सुद्धा सांगितलं की तुला मी मॅडम कडे भेटायला नेणार आहे, तो इंग्लिश मीडियम मध्ये आहे, पण त्याला सांगितलं की अतिरिक्त शिकण्यासाठी तुला मी आपल्याकडे जे आदरणीय मॅडम आलेले आहेत तर त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्यातून तुला जे घेता येईल ते घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे वेळ देऊ बा, असं मी सांगितलं. आणि नंतर मुलांनाही सांगितलं, माझ्या मुलाला आणि सुनेला, की त्यांची भेट घ्या आणि त्यांच्यातून तुमच्याकडे जे काही घेता येईल ते घेऊन तुमच्या शाळेमध्ये जर तुम्ही काही करू शकाल तर करा. त्याच्यासाठी पालक म्हणून आमची जर काही जबाबदारी असेल तर ती आम्ही स्वीकारायला तयार आहे. तर मी मधुर खानदेशच्या माध्यमातून आपल्या लासगाव, सामनेर, खेडगाव नंदीचे, नांद्रा, गोराडखेडा, इव्हन या सर्व परिसरातील पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करीत होतो, जरी आपण त्या शाळेत असाल परंतु मॅडमांकडून जर आपल्याला अतिरिक्त ज्ञान घ्यायचं असेल आणि आपल्या विद्यार्थ्यांना जर कधी तिथे 1-2 तास पाठवायचं असेल तर आपण पाठवू शकतात. आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच राहुल महाराज.